नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम। शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आहे दिनांक 9 सप्टेंबर 2024 9 सप्टेंबर 2024 आणि जवळपास 25 सप्टेंबर 2024 पर्यंत म्हणजे अजून 15 दिवसाला आपली सोयाबीन काढणी चालू होईल। तर मित्रांनो, थोडंसं ह्यावर्षी पाऊस पण चांगला सांगत आहेत, कधी नवरात्रामध्ये आणि दसऱ्यामध्ये, आणि सोयाबीन आपलं काढणीसाठी येत आहे नवरात्र आणि दसऱ्यामध्ये। तर शेतकरी मित्रांना एक सजेशन आहे की जेवढं निपळीचं रान आहे त्या निपळीच्या रानावरचं सोयाबीन काढणीला आलेलं व्यवस्थित काढून घ्यावं आणि लगेच चवळ्यानं किंवा पत्राचं छोटंसं शेड बनवून त्या शेडमध्ये तुम्ही त्याची थप्पी लावा, म्हणजे पावसापासून तुमची बचाव होईल सोयाबीनच्या खळ्याचा। आणि दुसरी गोष्ट, जर समजा पत्राचं शेड जर आपण मारू शकत नसेल तर निपळीच्या ठिकाणी किंवा उंच धुऱ्यावर आपल्या खाली चवळा आतरायचं, फारी आतरायची, त्यावर व्यवस्थित कापून ढिगं मारायचे आणि नंतर त्याला दाबून वरून पॅक चवळं बांधून घ्यायचं। अशा पद्धतीनं तुम्ही सोयाबीनचं व्यवस्थापन, काढणीचं व्यवस्थापन करा, सोयाबीन हार्वेस्टिंग। आणि ज्या शेतकरी मित्रांचे रानं निपळीचे आहेत, म्हणजे थोडेसे खरकाट जमीन आहे आणि निचराची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्या जमिनीमध्ये तुम्ही हार्वेस्टर पण घालू शकता। म्हणजे ज्यावेळेस पाऊस थोडंसं फार थांबलेला आहे आणि निपळीचं रान आहे आणि पायचोपे झालं, म्हणजे आपल्याला बुटं घालून चालता आलं, अशा स्थितीमध्ये तुम्ही हार्वेस्टर त्यामध्ये घालू शकता आणि हार्वेस्टर घालून आपलं सोयाबीनची काढणी व्यवस्थित करून आपलं खळं घरी आणू शकता। आणि घरी आणल्यानंतर 1-2 ऊन देऊन नंतर आपण विक्रीसाठी मार्केटला नेऊ शकतो, किंवा स्टोअर जर करायचं असेल तर 2 ऊन देऊन आपण त्याला स्टोअर पण करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, असं सोयाबीन काढणी व्यवस्थापन आपलं आहे हार्वेस्टिंगचं। आणि थोडंसं सतर्क राहावं की ह्यावर्षी थोडंसं पाऊस काळ सोयाबीनच्या काढणीच्या पिरियडमध्येच येतो आहे आणि घाबरू नका, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं काही नुकसान होण्याची शाश्वती नाही आहे। पाणी आवश्यक आहे, वॉटर मॅनेजमेंटसाठी आपल्याला पाणी महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपल्याला पुढील पीक घेण्यासाठी पण पाणी महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। थँक्यू, धन्यवाद मित्रांनो, राम राम।